माई 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 तुझं म्हणणं काय? सगळ्या बाबतीत तुझी परमिशन घ्यायची आहे का? म्हणजे आमच्या आयुष्याचे निर्णय जरी असले तरी आमची 50शी आली तरी तुला विचारून सगळं करायचंय का? असं कधी म्हटलं मी? तुम्ही तर तुमचा निर्णय कळवलात मला, तोही फोनवर, मी US मध्ये असताना. विचारलं नाही तुम्ही, त्यामुळे हा मुद्दा व्हॅलिड नाहीये. माई, खरंच एकत्र राहणं अशक्य झालंय म्हणूनच घेतला असेल ना आम्ही हा निर्णय. हे लग्न टिकवण्याचा आम्ही दोघांनी प्रयत्न केलाच नसेल का? लहान होत का आम्ही आता? मुलगी आहो 25ची झाली आमची. तेच म्हणते मी, तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा विचार केलात, तुमच्या मुलीचा विचार नाही केलात. आज ती एका आयुष्याच्या नव्या वाटेवर उभी आहे. अशा वेळेला तुमच्या या निर्णयाचा तिच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं नाही वाटलं तुम्हाला? अगं म्हणजे काय? मैत्रीच्या होणाऱ्या सासरकडची माणसं जुनाट विचारसरणीची आहेत म्हणून आम्ही आमचे निर्णय लांबवायचे का? का त्यांनी बदलावीत आपली मतं? अभय, तू सतत लोकांना जज करत असतोस. तुझ्या वडिलांनाही तू जज केलंस. आता तुम्ही म्हणता की तुम्ही दोघांनी सामोपचाराने विचारपूर्वक हा निर्णय केलाय. तुमच्याकडे गाडी आहे, पैसा आहे, म्हणजे तुम्ही मॉडर्न. सामान्य माणसांच्या घरात डिवोर्स होत नाही, ते बुरसटलेले असतात. ते बुरसटलेले आणि तुम्ही मॉडर्न. तुला बोलायचं होतं ना, घे. म्हणून तुझ्याशी माझं काही बोलणं होऊ शकत नाही माई. जाऊ दे, काही अर्थ नाही बोलण्यात. अभय प्लीज होल्ड ऑन. आपण ही चर्चा जरा नंतर करूयात का? माई, मैत्रीला ना त्या ENT स्पेशलिस्टकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे हो. तो जो स्पेशलिस्ट आहे ना तो खूप बिझी असतो, अजिबात अपॉइंटमेंट मिळत नाही त्याची. अभयचा मित्र आहे म्हणून केवळ त्याने अपॉइंटमेंट दिली. तेही बघायलाच हवं. कुठल्या डॉक्टरला आधी दाखवलं तर कोणास ठाऊक. निदान याच्याकडे जाऊन कळेल तरी प्रकार काय आहे. माई, मैत्री कुठे आहे? मैत्री आणि सौमित्र पुढे गेलेत. पुढे गेले? अभय, आपल्याला पोचायला हवं. चल निघूया. पण मी येते तुमच्या बरोबर. कशाला? कारण तुमचा जसा विश्वास नाहीये माझ्यावर, मी चुकीच्या डॉक्टरला दाखवलं असं वाटतं तुम्हाला, तसंच माझ्याही तुमच्यावर विश्वास नाहीये. काहीतरी बोलून तुम्ही तिला दुखवाल असं वाटतं. ठीक आहे, चल तू पण चल. आणि तसंही तिला प्रोटेक्ट करण्याचा मक्ता तू घेतलाच आहेस. हो, आणि तुम्ही तिला हर्ट करण्याचा. आम्ही निघू का आता? झालंय डॉक्टरांना दाखवून, ऑडिशनला जायचंय. मैत्री, तसंही जाऊन काही फायदा आहे का? तुला बोलता येणारच नाहीये. आणि ऑडिशन कशी देणार आहेस तू? डॉक्टरांनी सांगितलं ना रेस्ट घ्यायला. मैत्री, बाळा, मला माहिती की ही खूप मोठी संधी आहे तुझ्यासाठी, पण अशा अजून खूप अपॉर्च्युनिटीज येतील बाळा. ट्रस्ट मी. नाही नाही, जाऊ दे तिला. काहीतरी ती कुठे आपलं काय ऐकते. मी तुला एक खूप वेळांदा सांगतोय आता, बबली तुझ्यासाठी फॉर आहे. आत्ता कच खाशील तर आयुष्यभर तिला मुकशील. कळलं? आहे कोणीतरी इकडं आहेत. या कॅफेत ना हे आपली लोक असतातच. एकही दिवस असा नाही की कोणी नाही. आणि आता त्यांना हाय तरी म्हणावंच लागेल. किंवा एक काम करू ना, त्यांना कळायच्या आत आपण सौमित्र ये ये. योग्य वेळ आला. तू जरा थांब, समजाव याला प्रथम. तो सांगतोय ते सगळं बरोबर आहे, तसंच कर. कसं करू? अरे तू सांगेल ना तुला. हे बघ, तू सांगशील ना याला काय करायचं मी सांगणारच आहे. आणि मी मगाचपासून रादर सांगायचा प्रयत्न करत होते, पण मला एक मान्य होत नाहीये सौमित्र. ते असं केली. यांचं काहीतरी वेगळंच झिंगड चालू आहे नाही. शोध मोहीम सुरू करायला हवी आपण. माझं बघ ना यार, ते काय हिरो हिरोईन आहेत का आपले दरवेळेला त्यांचं बघायला?
अरे त्याची गाडी सर्व्हिसिंगला लागली यार. माझी तर शोरूमच्या बाहेर यायच्या आधी दुसरं कोणीतरी घेऊन चालले. रोकडे आता नवीन गाडी हे प्राधान्य आहे का बबली आहे ते ठरवून घ्या आता. सॉरी, तुला बबलीलाच गाडीची उपमा द्यायची होती मला. दोन मिनिटात आपली ट्रिक करतो, मग गॅरेज आपलं. हे काय म्हणलं? अरे आदिल, ते बरेच दिवस वडापाव खाल्ला नाहीये, तर तेच तर वडापाव आणतोस का जाऊन पटकन सगळ्यांसाठी? हाय रेणू, काय हरकत नाही, आम्ही दुसरीकडे बघतो वडापाव खायला आलो. तू खाणार आहेस? नाही, अजून एक काम पण आहे, ते करून येतो. चल ग, ते आपल्याला महत्वाचं काम करायचंय, ते करूयात आणि मग येऊयात वडापाव खायला. 2 आणतो. हा, असे का गेले ते? प्रायव्हसी आपल्याला कशाला हवी अरे प्रायव्हसी आता? अच्छा, त्यांना का? हा बरोबर आहे, तसंही आपला काय फ्रेंड झोन आहे नाही का? काही काय, मी कुठे वाचते? हसते अरे आदिल मी. काय आपलं हो, मी डोळ्यात डोळे घालून सांगू शकते की मी हसते. काय अरे आदिल, हसते मी. आणि असं आपल्याला जायचंय ना, चला आता. पेशंट यायला जरा वेळ आहे, तोपर्यंत म्हणजे आपल्याला वेळ मिळेल. इश्य काय मैत्री, मला बोलायचंय तुझ्याशी. नुसतं बोलायचंय? हो, नुसतं बोलायचंय आणि तुला अजिबात बोलू द्यायचं नाहीये. अगं आवाजाचं बघ काय झालंय तुझ्या. हे बघ मैत्री, एक संधी गेली, हरकत नाही, पण आवाज नाही ना जाऊ द्यायचा आपल्याला. काय ते जाऊ दे, मला सांग, तुला माझी इतकी आठवण आली? हे बघ मैत्री, मला काय वाटतं, तू खूप थकली आहेस आता. पण आपण तर थकण्यासारखं काहीच केलेलं नाही. तू एकदा बोल ना माझ्याशी नीट. फक्त तू बोललास ना की मी होऊन जाईल. मैत्री, हे बघ तसं नाहीये. मी या थकव्याबद्दल नाही बोलत, मी तुझ्या मनाच्या थकव्याबद्दल, आतल्या थकव्याबद्दल. काय करणार आहेस तू? काय काय घडलंय गेल्या काही दिवसात? तू म्हणतेस की तू हेल्दीली घेतलेस, पण मला नाही वाटत आहे तू हेल्दीली घेतलेस. माईनी सांगितलं का तुला माझ्याशी बोल असं? नाही, माईनी काही नाही सांगितलं. मीच काल रात्री जरा असं विचार करत होतो, त्यावेळेला मला जाणवलं, म्हणून आज सकाळी सकाळी मी तुला फोन केला लवकर, म्हणलं भेटूया. वेग नाही, फालतूगिरी ऐकायला वेळ नाही, पटकन स्पष्ट काय ते बोल. बघ, टाइमपास करत नाहीये इथे. आपल्या घरी तुझे सासू सासरे आले. काय? बाबा सासऱ्यांशी आणि आई सासूशी प्रायव्हेट मध्ये बोलतायत. म्हणजे मी ऐकलं त्यांचं बोलणं. दादा, अरे मला एक डाऊट येतो. कसला डाऊट? ह्यांचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे.